फर्स्ट प्रॉब्लेम आहे पहा. अ बॉक्स ऑफ मास 5 kg इज पुल्ड, ओढलेला आहे कॉर्डच्या साहाय्यानं. ओके, अपॉन अ फ्रिक्शनलेस प्लेन इन्क्लिन ॲट 30 विथ द होरिझॉन्टल. म्हणजे याचा अर्थ काय झाला की आपण विथ द होरिझॉन्टल अँगल 30 काढला. यावर एक बॉक्स आहे, ज्या बॉक्सचं मास किती आहे 5 kg, आणि याला एका दोरीच्या सहाय्यानं ओढल्या जात आहे. आणि ओढताना हे जे सरफेस आहे हा फ्रिक्शनलेस आहे, म्हणजे याचा म्यू एस इज इक्वल टू काय आहे 0. म्हणजे सध्या या ठिकाणी जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो कसा असणार, या ठिकाणी 0 असणार. आता ओढणारा जो आहे तो या दिशेनं आहे, बरोबर ना. तो त्याला काय करतो, कॉर्डच्या सहाय्यानं ओढत आहे. तर या कॉर्डमधलं जे टेन्शन आहे ते टेन्शन किती आहे 30 न्यूटन टेन्शन आहे, बरोबर. आता निश्चितच याला हे जे ओढायला, तर याला अपोज करणारा जो फोर्स आहे तो कोणता असणार, त्याचं स्वतःचं मास mg, आणि त्याचा कॉम्पोनंट या ठिकाणी जो त्याला विरोध करेल तो कोणता असेल mg साइन थीटा. मग बॉक्स वळल्या केव्हा जाईल, बॉक्स वळल्या एकाच कंडिशनमध्ये जाईल की जेव्हा टेन्शन हे कशापेक्षा ग्रेटर असेल mg साइन थीटापेक्षा ग्रेटर असेल, तरच बॉक्स या ठिकाणी काय ओढला जाईल. म्हणजे याचा अर्थ नेट फोर्स जर काढायचा असेल आपल्याला, तर टेन्शनमधून काय वजा करावं ना आपल्याला mg साइन थीटा. त्यानंतर बॉक्स ज्या दिशेला ओढल्या जाईल त्याच दिशेला काय असणार, ॲक्सिलरेशनची डायरेक्शन असणार, बरोबर ना. मग ॲक्सिलरेशनची डायरेक्शन ज्या दिशेनं बॉक्स ओढल्या चाललं, आणि दॅट्स वाय जे अनदर फॉर्म्युला असेल फोर्सचा, तर तो आहे मास इंटू ॲक्सिलरेशन, बरोबर. हे दोन्ही एकमेकांच्या इक्वल असतील, आणि दॅट्स वाय ma इज इक्वल टू t मायनस mg साइन थीटा. सो a इज इक्वल टू t मायनस mg साइन थीटाची किंमत किती आहे साइन 30 डिवायडेड बाय m, है ना. हा m भागाकारात आणला. मग सांगा टीची व्हॅल्यू किती आहे 30 मायनस 5 इंटू 10 साइन 30ची व्हॅल्यू हाफ, m मास किती आहे 5. सो 50ची हाफ 25, 30मधून 25 गेले 5/5 इज इक्वल टू ॲक्सिलरेशन किती असेल 1 मीटर पर सेकंड, विच इज द ऑप्शन नंबर डी. आता नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये जर पाहिलं आपण, इन द डायग्राम शो नॉर्मल रिॲक्शन फोर्स बिटवीन 2 kg अँड 1 kg इज. आणि 2 kg आणि 1 kg मधलं आपल्याला काय काढायचं आहे, नॉर्मल फोर्स काढायचा आहे. आता हे काढत असताना काय सांगितलं, कन्सिडर द सरफेस टू बी स्मूथ. म्हणजे असं कन्सिडर करायचं आहे की सरफेस स्मूथ आहे म्हणजे फ्रिक्शन 0 आहे, आणि जीची व्हॅल्यू आपल्याला किती घ्यायची आहे 10 घ्यायची. आता ओव्हरऑल अँगल ऑफ इन्क्लिनेशन किती दिलं आपल्याला 30 डिग्री दिलेला आहे, आणि 3 मासेस दिले आपल्याला 1 kg 2 kg आणि 3 kg. यामध्ये जो ॲक्टिव्ह फोर्स आहे, बरोबर, तर हा किती आहे 18 न्यूटन आहे, जो डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे, आणि अपवर्ड डायरेक्शनला 60 न्यूटन F1 हा फोर्स या ठिकाणी काय केलेला आहे अप्लिकेबल केलेला आहे. आता यामध्ये नॉर्मल रिॲक्शन काढत असताना सर्वात अगोदर आपल्याला बॉडीचं जे कंबाईन ॲक्सिलरेशन आहे ते माहीत पाहिजे या ठिकाणी, आणि दॅट्स वाय या केसमध्ये आपल्याला, आता तुम्हाला लक्षात आलं असेल की 16 इथे 18 न्यूटन आहे. याचा अर्थ काय झाला की बॉक्सची काय होतं या ठिकाणी पुलिंग होत आहे, आणि दॅट्स वाय जसं की आता आपण केस पाहिला होता की नाही. मग आता नेट फोर्स काढायचा असेल, आपल्याला माहिती ना ॲक्सिलरेशन इज इक्वल टू नेट फोर्स इज इक्वल टू टोटल मास, बरोबर. तर नेट फोर्स आणि टोटल मास. आता आपल्या केसमध्ये जर पाहिलं आपण, तर मला सांगा जे अपवर्ड डायरेक्शन आहे, तर अपवर्ड डायरेक्शननं एकच फोर्स ॲक्ट करत आहे, आणि तो कोणता आहे 60 न्यूटन, बरोबर. F1 60 न्यूटन. आता बाकीचं फोर्सेसचं काय होणार हे तुम्हाला माहीत आहे. आता 3 kg जो आहे तर याचा कोणता कॉम्पोनंट असेल या ठिकाणी 3 साइन 30, बरोबर.
आपण जसं घेतो एम जी साईन थिटा घेतो आपण, एम जी साईन थिटा घेतो ना आपण, सॉरी. आता जनरल फॉर्म्युला पहा. जनरल फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे की इन्क्लिनेशनवर काय घेतो आपण, एम जी साईन 30 घेतो, साईन थिटा घेतो, बरोबर. मग आता अशा केसमध्ये सर्वात अगोदर हे 1 kg 3 kg 2 kg आणि 3 kg, तर या सर्वांचे जर आपण फोर्स घेतले तर काय होईल बरं. तर जसं की आता एम मी 1 टाकला तर पहिल्याचा फोर्स काय होईल 1g साईन 30, बरोबर आहे का, प्लस दुसऱ्याचा 2 मास आहे g साईन 30, तिसऱ्याचं काय होणार या ठिकाणी 3 किलोग्रॅम वेट आहे इंटू ॲक्सेलरेशन इंटू ग्रॅव्हिटी जी साईन 30. मग आता या तिघांमध्ये कॉमन कोण निघतं, जी साईन 30 कॉमन निघतो, बरोबर आहे का. सो 1 + 2 + 3 हे कॉमन काढले तर शिल्लक कोण झाला या ठिकाणी जी साईन 30, बरोबर. मग आता हे आपल्याला व्हॅल्यूज या ठिकाणची कंबाईन व्हॅल्यू किती वापरतं ते मग सांगा. 1 2 + 3 बरोबर किती झालं 6g साईन 30 मायनस हा 18 न्यूटन फोर्ससुद्धा त्याच दिशेनं काम करतो की ज्या दिशेने हे फोर्सेस काम करायचे, डाऊनवर्ड दिशेनं. मग यालासुद्धा काय करावं या ठिकाणी मायनस करावं लागेल, होल डिवायडेड बाय टोटल मास. तर 1 + 2 + 3 = किती येतं 6, बरोबर. मग आता 60ला 60, 6g साईन 30ची व्हॅल्यू काढू आपण, सांगा काय होईल ते 6 इंटू जीची व्हॅल्यू किती आहे 10, साईन 30ची व्हॅल्यू 1/2 = किती झालं ते 30, बरोबर ना. सो 30 - 18/6 किती झाले 48. सो 12/6 = ॲक्सिलरेशन किती झालं मग 2 मीटर/सेकंड. आता हे ॲक्सिलरेशन फाईंड केल्यानंतर आता ही फ्री बॉडी डायग्राम आहे, ओके. आता फ्री बॉडी डायग्राम संदर्भात आता बॉडीचं आपल्याला काय काढायचं आहे ॲक्सिलरेशन काढायचं आहे. आता ॲक्सेलरेशन आपण काढलं, आता आपण बॉडीचं टोटल जर आपण या ठिकाणी जर पाहिलं आपण तर नेट फोर्स जर बॉडीचा पाहिला आपण तर आपल्याला माहीत आहे एमची व्हॅल्यू किती आहे आता बिटवीन 1 kg आणि 2 kg यामधला आपला नॉर्मल फोर्स काढायचा आहे. तर आपण काय करू एकच कोणती बॉडी विचारात घेऊ. सपोज आपण कोणती बॉडी विचारात घेतली 1 kgची, ठीक आहे. आता 1 kgची जेव्हा बॉडी आपण विचारात घेतो, ओके. आता 1 kgची बॉडी विचारात घेत असताना हे काय असणार या ठिकाणी mg, बरोबर. हा दरवेळेसप्रमाणे हा अँगल कोणता असतो mg साईन थिटा, बरोबर. आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की याच डायरेक्शननं, बरोबर आहे का, mg साईन थिटा आहे त्याच डायरेक्शननं आणखीन एक फोर्स ॲड करतो आहे. तो कोणता आहे 18 न्यूटन. दाखवलं ना तुम्हाला 18 न्यूटन हा सुद्धा फोर्स त्याच डायरेक्शननं काम करत आहे, बरोबर. मग आता या केसमध्ये जर आपल्याला मास इंटू ॲक्सिलरेशन कोणासाठी गेलो आपण फॉर 1 किलोग्रॅम बॉडीसाठी है ना. मग ही व्हॅल्यू किती असेल 1 इंटू ॲक्सिलरेशन किती आहे 2 = किती आलं 2 न्यूटन आलेलं आहे, बरोबर. मग आता फ्री बॉडी डायग्रामनुसार आपण व्हॅल्यूज काढून घेऊ. सांगा 1 किलोचं मास 1 घेऊ आपण है ना. 1 किलोग्रॅम बॉडीसाठी गेलो ना आपण, हे सर्व कोणासाठी गेलो 1 किलोग्रॅम बॉडीसाठी. दोन्हीपैकी कोणते घेतात काही अडचण नाही. जीची व्हॅल्यू किती आहे 10, साईन 30ची व्हॅल्यू हाफ = किती आली याची व्हॅल्यू 5 न्यूटन आली. त्यानंतर हे किती न्यूटन झाले या ठिकाणी 18 न्यूटन, बरोबर ना. मग आता हे 18 न्यूटन झाले. मग आता आपल्याला नॉर्मल फोर्स जो आहे तर नॉर्मल फोर्स कुठं असणार आता हे दोन्ही या डायरेक्शननं आहे आणि त्या दोघांना बॅलेन्स करणारा कोण आहे नॉर्मल फोर्स आहे, बरोबर आहे का. आता बॉडी तर तुम्हाला माहिती आहे अपवर्ड डायरेक्शनमध्ये चालली म्हणजे नॉर्मल फोर्स या दोघांपेक्षा कसा आहे ग्रेटर आहे, बरोबर. म्हणजे याचा अर्थ नेट जर आपल्याला MA काढायचा असेल है ना, नेट फोर्स जर काढायचा असेल तर नॉर्मल फोर्समध्ये वरच्या दिशेनं जे बॉडी मूव्ह व्हायली त्याच्यासाठी त्याच्या अगेन्स्ट 2 फोर्स काम करले ना सध्या फ्री बॉडी डायग्रामनुसार. एक आहे 18 न्यूटनवाला फोर्स आणि एक होता mg साईन थिटा ज्याची व्हॅल्यू किती घेतली आपण
5 न्यूटन. सो यामध्ये आपल्याला 18 न्यूटनचा एक फोर्स वजा करावा लागेल आणि प्लस या ठिकाणी 5 न्यूटनचा फोर्स या ठिकाणी काय करावं लागेल, वजा करावं लागेल. मग आता व्हॅल्यूज पुटअप करू आपण. हे किती होतं 2, एनला एन बरोबर. 18 आणि 5 किती झालं 23. एन इज इक्वल टू -23. अपोजिट साईडला प्लस होतात आणि नॉर्मल फोर्स जो आहे तो किती आला या ठिकाणी 5 न्यूटन. ओके. आता ओव्हरऑल आपल्याला एक प्रॉब्लेम दिलेला आहे पहा. अ स्मॉल ब्लॉक स्लाइड्स डाऊन अ स्मूथ इन्क्लिन प्लेन स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट ॲट टाईम 0. बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय झाला की टाईम 0 असताना त्याची इनिशियल व्हेलॉसिटी काय आहे 0 आहे. लेट एस एन बी द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द ब्लॉक इन टाईम इंटरवल Tn-1 टू T इज इक्वल टू n. आणि एक टाईम इंटरवल दिला आपल्याला, बरोबर आहे का. तर फायनल टाईम काय दिला आपल्याला, फायनल टाईम आहे n-1 आणि इनिशियल टाईम किती दिला आपल्याला n है ना. हे टाईम इंटरवल समजा. हे टाईम इंटरवलमध्ये काय झालं की ब्लॉकनं एस एन डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. त्यानंतर आपल्याला काय रेशो फाइंड करायचा आहे, SN/SN+1 हा रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे. आता तुम्हाला माहीत आहे की युनिफॉर्म मोशनमध्ये आपण पाहिलं होतं nth सेकंडमध्ये जे डिस्टन्स ट्रॅव्हल होतं त्यासाठी फॉर्म्युला काय आहे, SN इज इक्वल टू U प्लस A/2 2n-1 हा फॉर्म्युला आहे. बट आपल्याकडे इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे 0. दॅट्स वाय SNचा फॉर्म्युला काय असणार आपल्यासाठी फक्त A/2 इन ब्रॅकेट 2n-1 बरोबर. आता मला सांगा की आता आपल्याला 2 टाईम इंटरवल दिले होते, बरोबर ना. सो पहिला जो टाईम इंटरवल आहे n, तर यामध्ये जेव्हा आपण SN डिस्टन्स फाइंड करू तेव्हा काय असणार बरं फॉर्म्युला A/2 बरोबर आहे का. सो 2n-1 करेक्ट. दुसरा फॉर्म्युला आपला कोणता आहे SN+1. आता SN+1मध्ये काय होणार, A/2ला A/2 लिहिणार आपण, 2ला 2, पण nची व्हॅल्यू जी आहे है ना. सो nची व्हॅल्यू आता इथं काय लिहिणार n-1 लिहावं लागणार आपल्याला. ओके. कारण आपल्या टाईम इंटरवलची रेंज ती दिली नाही या ठिकाणी. ओके. आणि सो आता या nच्या ऐवजी यात आपण कोणती किंमत टाकणार आता n-1 टाकणार. सो n-1 आणि त्यानंतर हे बाहेरचे 1 ॲज इट इज. येतं लक्षात. सो 2 केसेस घेतले आपण. टाईम इंटरवलची जी सुरुवातीची रेंज दिली आपल्याला है ना, तर n आणि n-1 या दोन्हीचे आपण SNचे फॉर्म्युले तयार केले, करेक्ट. आता या SNच्या फॉर्म्युलेमध्ये फक्त आपण nच्या ऐवजी n-1 टाकलं इथं. ओके. मग आता A/2ला A/2 2 × n 2n सांगा 2 × 1 -2. ओके. सॉरी आपण n+1 घेतलं ना, मग टाईम इंटरवलसुद्धा आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी 1ने काय करावं लागेल वाढवावं लागेल, बरोबर ना. असं वाटलं असेल तुम्ही टाईम इंटरवल 1ने वाढवतो म्हणजे जरी आपल्याला -n-1 आणि n दिला असेल तर काय होईल आपल्याला रिव्हर्स डिस्टन्स काढू शकत नाही आपण. त्याच्यामुळे रेंज काय केली आपण चेंज केली. ती चेंज कशी केली n आणि n+1, कारण ॲक्च्युअल फरक तर फक्त एका सेकंदाचा आहे ना. मग n-1 आणि n घेणे काय आणि n+1 घेणे काय, कारण आपल्याला ॲक्च्युअल डिस्टन्स जे आहे तर इतक्या 1 सेकंदामध्ये SN झालं म्हणजे पुढच्या एका सेकंदामध्ये काय होणार SN+1 होणार ना. कारण या दोघांमधलं जे आहे n-1 टू n या दोघांमधलं डिस्टन्स जर आपण लक्षात घ्या, या दोघांमधलं डिस्टन्स जर n असेल तर आता n पासून n+1 पर्यंत जाऊ तरच आपल्याला कोण मिळणार आहे या ठिकाणी SN+1 मिळणार आहे. आणि म्हणून टाईम रेंज जी आहे ती आपण कोणती घेतली या ठिकाणी n+1 घेतली, ठीक आहे. सो 2 × 2 2 -1 इज इक्वल टू A/2 सांगा किती होईल 2n+1. आणि आता राहिला रेशो कशाचा, रेशो होता आपला SN/SN+1. SN-1 दिला का आपल्याला नाही, SN+1चा रेशो विचारला.
तीच याच्यामध्ये ट्रिकी आहे. सो a/2 कंसात 2n-1 a/2 2n+1 हे कॅन्सल होतील. आन्सर काय येईल 2n-1 2n+1. कोणते ऑप्शन -1 वर येईल. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट आहे पहा, the maximum acceleration of moving car so that a body lying on the floor car remains stationary. म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे, एक मूव्हिंग कार आहे. ओके, समजा ही मूव्हिंग कार आहे आणि या डायरेक्शननं ती काय करत आहे, मूव्ह होत आहे. आपण असं कन्सिडर करू, बरोबर. तर इथं काय सांगितलं की मॅक्झिमम ॲक्सिलरेशन ऑफ मूव्हिंग कार आपल्याला फाइंड करायचं. सो दॅट अ बॉडी लाईंग ऑन द फ्लोअर, सपोज एक बॉडी आहे की ती त्याच्या फ्लोअरवर आहे आणि ही बॉडी जी आहे ती कशी राहायला पाहिजे, या ठिकाणी स्टेशनरी, स्थिर राहायला पाहिजे, ती हालचाल नाही करायला पाहिजे. आणि त्यानंतर द कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन द बॉडी अँड द फ्लोअर. आता ही बॉडी आणि हा त्याचा फ्लोअर, तर यामधला जे फ्रिक्शन आहे, ओके, कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन μs, त्याची व्हॅल्यू काय दिलेली आपल्याला 0.15, बरोबर. आणि त्यानंतर जीची व्हॅल्यू झाली 10 दिलेली आहे आपल्याला. तर अशा केसमध्ये आपल्याला ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू काय करायची आहे, फाइंड करायची आहे. आता हे आपण ऑलरेडी लर्न केलेलं आहे अशा प्रकारच्या केसेस. आता तुम्हाला माहीत आहे की या केसमध्ये जेव्हा बॉडी स्ट्रेट मूव्ह होते, तर अशा वेळेस वरच्या दिशेनं कोणता फोर्स असतो, नॉर्मल, त्याला बॅलन्स करणारा कोण आहे या ठिकाणी, mg, बरोबर, हा फोर्स असतो. त्यानंतर आता बॉडीला या ठिकाणी तुम्हाला माहीत आहे की बॉडी या दिशेनं मूव्ह व्हायली या ठिकाणी, बरोबर आहे का. तर हे असेल त्याचं मास इंटू ॲक्सिलरेशन आणि त्याच्या अगेन्स्ट काम करणारं जे फोर्स आहे, बरोबर. तर ते फोर्स कोणता असणार या ठिकाणी, फोर्स ऑफ फ्रिक्शन असणार या ठिकाणी, बरोबर ना. सो फोर्स ऑफ फ्रिक्शन जे आहे मोशनच्या कधी पण काय करतं या ठिकाणी, अगेन्स्ट कार्य करतं या ठिकाणी. मग आता तुम्हाला माहीत आहे की ओव्हरऑल काय झालं, तर ओव्हरऑल तुम्हाला माहिती आहे की स्टॅटिक फ्रिक्शनचा फॉर्म्युला काय आहे, μn, परंतु हे Fx काय पाहिजे या ठिकाणी, मॅक्स असेल तरच, बरोबर आहे का. ऑर इज लेस दॅन ऑर इक्वल टू असतं, फॉर्म्युला माहिती ना. आता Fs मॅक्सचा फॉर्म्युला आहे μn. मग आता आपल्याकडे मॅक्झिमम मला सांगा आता, मग इथं आपण काय करणार, Fs मॅक्स आहे तर Fs मॅक्सची व्हॅल्यू आपण μn घेतो आणि या ठिकाणी जेव्हा आपण फोर्स घेऊ, फॉर फोर्स, तर फोर्सचा फॉर्म्युला काय आपला जनरल, मास इंटू ॲक्सिलरेशन. तर हे ॲक्सिलरेशनची व्हॅल्यूसुद्धा आपण काय घेऊ, मॅक्झिममच घेऊ, बरोबर आहे का. मग मॅक्झिमम फ्रिक्शन आणि मॅक्झिमम काय आपलं, इथं हे राहिलं लोअर केसमध्ये ms, ओके झालं. मग आता ओव्हरऑल फिगरवरून तुमच्या लक्षात आलं असेल की जे फ्रिक्शनल फोर्स आहे त्याला बॅलन्स कोण करायला, मास इंटू ॲक्सिलरेशन करायला. सो ओव्हरऑल आपण इथं किमती टाकू की मास इंटू ॲक्सिलरेशन कोणतं, मॅक्स. अशा केसमध्ये μs आणि nची व्हॅल्यू काय असते, mg असते, बरोबर. मग या केसमध्ये mm कटेल आणि मॅक्स जे ॲक्सिलरेशन आहे ते कोणाच्या इक्वल असेल, μs जीच्या इक्वल असेल. झालं, μs किती आहे 0.15, ग्रॅव्हिटी किती आहे 10, आन्सर किती येईल 1.5 मीटर पर सेकंड. अँड दॅट्स वाय ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट प्रॉब्लेम, अ ब्लॉक ऑफ मास 2 kg इज प्लेस ॲट इन्क्लिन रफ सरफेस AC, बरोबर, AC सरफेसवर आपण प्लेस केलेला आहे. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज μ, बरोबर, ज्याची व्हॅल्यू 1/√3 दिली आपल्याला. जीची व्हॅल्यू 10 दिलेली आहे आणि नेट फोर्स आपल्याला ब्लॉकवरचा काढायचा आहे. आता हे करत असताना आता तुम्हाला तर माहिती आहे, आपण आत्तापर्यंत शिकतच आलेलो आहे की या डायरेक्शनला काय घ्यायचं आपल्याला, mg, करेक्ट, बरोबर. त्यानंतर मोशनच्या डायरेक्शनमध्ये कोण घेतो आपण, mg साइन थीटा, बरोबर. आणि याला हे mg साइन थीटा याला परपेंडिक्युलर असणारा जो असतो, बरोबर, परपेंडिक्युलर असणारा हा का असतो, mg कॉस थीटा.
एम जी कॉस थीटाला या ठिकाणी बॅलेन्स करणारा कोणता फोर्स असतो? नॉर्मल फोर्स असतो, बरोबर. त्यानंतर जे मोशनच्या अगेन्स्ट काम करतो ते कोणतं असतं? फ्रिक्शन फोर्स, बरोबर. आता मला मग सांगा की ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर आपल्या फ्री बॉडी डायग्रामनुसार जर गेलो आपण तर काय झालं बरं की जे एम जी साइन थीटा होता त्याला कोणी बॅलेन्स केलं या ठिकाणी? फ्रिक्शनल फोर्सनं बॅलेन्स केलं आहे, बरोबर. सो फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला आपण फ्रिक्शनल फोर्ससाठी एफ घेऊ, बरोबर. आता या फ्रिक्शनल फोर्सनं बॅलेन्स केलेला आहे, पण या फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला काय असतो आपल्याकडे? म्यू एस इंटू एन. सो म्यू एसला म्यू एस आणि नॉर्मल फोर्स जो आहे त्याला कोणी बॅलेन्स केलेला आहे? एम जी कॉस थीटा. सो एम जी कॉस थीटा यानं एम जी साइन थीटाला काय केलं? बॅलेन्स केलं. मग आता एम जी काय झालं या ठिकाणी? कॅन्सल. आणि काय होईल सांगा? साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू म्यू एस. सो टॅन थीटा इज इक्वल टू काय आहे? म्यू एस आहे. आता टॅन थीटा हे म्यू एसच्या काय आला या ठिकाणी? इक्वल आलेला आहे. आता मला सांगा टॅन 30ची व्हॅल्यू किती आहे? टॅन 30ची व्हॅल्यू असते 1/√3 आणि म्यूची व्हॅल्यूसुद्धा किती आहे इथं? सॉरी इथं यस नाही घ्यायचं आपल्याला, म्यूच घ्यायचं फक्त. लक्षात ना, इथं म्यू घ्यायचा आहे, एस नव्हतं घ्यायचं. टॅन थीटाची व्हॅल्यू पण लक्षात आहे ना तुम्हाला? एक तर इक्वेशनली हे करेक्ट इक्वल आले, त्याच्यानंतर दोघांचे व्हॅल्यूसुद्धा आपण जर पाहिलं तर कशा आहेत? सारख्याच आहेत. सो याच्यावरून काय लक्षात येतं की टॅन थीटा आणि यू जर एकमेकांच्या इक्वल आहे तर याचा अर्थ जो ब्लॉक आहे हा ब्लॉक कसा आहे या ठिकाणी? रेस्ट पोझिशनला आहे, ओके. कारण ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर जी बॉडी आहे ही कोणत्या पोझिशनला आहे? रेस्ट पोझिशनला असेल तरच ते दोन्ही एकमेकांच्या काय असतात? इक्वल असतात. मग बॉडी रेस्ट पोझिशनला आहे म्हणजे याचा अर्थ या केसमध्ये जर आपल्याला नेट फोर्स काढायचा असेल तर तो नेट फोर्स काय असला पाहिजे? 0. अँड दॅट्स वाय ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. अ पार्टिकल मूविंग विथ युनिफॉर्म स्पीड इन अ सर्क्युलर पाथ मेंटेन. आता एक पार्टिकल आहे जो युनिफॉर्म स्पीडनं या ठिकाणी काय व्हायला? मूव्ह व्हायला. आता युनिफॉर्म स्पीडनं जरी तो मूव्ह होत असेल तर तुम्हाला माहीत आहे की जी प्रत्येक पॉईंटला व्हेलॉसिटीची जी डायरेक्शन आहे ती काय व्हायली या ठिकाणी? चेंज व्हायली. म्हणजे याचा अर्थ व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड सेम आहे पण डायरेक्शन कशी आहे? डिफरंट आहे. आणि डायरेक्शन जर डिफरंट असेल तर याचा अर्थ जी व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी कशी आहे? व्हॅरिंग, बदलणारी व्हेलॉसिटी आहे. कारण जरी या ठिकाणी तिचं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असेल पण डायरेक्शन कॉन्स्टंट आहे का? नाही. कारण व्हेलॉसिटी कोणती कशी आहे? वेक्टर. त्याच्यामुळे आपल्याला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्हीचा विचार करावा लागेल. मॅग्निट्यूड सेम बट डायरेक्शन इज द डिफरंट. दॅट्स वाय व्हेलॉसिटी कशी आहे? व्हॅरिंग आहे. आता मला सांगा मग आता जी सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन असेल त्या सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशनसुद्धा कंटिन्युअसली काय होईल या ठिकाणी? चेंज व्हायला ना. कारण व्हेलॉसिटी जी आहे ती कोणावर डिपेंड आहे? व्हेलॉसिटीवर ॲक्सिलरेशन डिपेंड आहे, बरोबर आहे का? आणि म्हणून या केसमध्ये सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन चेंज होत असेल तर ॲक्सिलरेशनसुद्धा कसं आहे? व्हॅरिंग आहे. येतं ना लक्षात? कारण सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन का बदलेलं आहे? कारण व्हेलॉसिटी स्वतःची डायरेक्शन चेंज करायला, बरोबर. त्याच्यावर सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन डिपेंड आहे. सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन बदलेलं म्हणजे याचा अर्थ ओव्हरऑल ॲक्सिलरेशनसुद्धा कसं आहे? व्हॅरिंग आहे. आणि त्यामुळे ऑप्शन नंबर बी, व्हॅरिंग व्हेलॉसिटी अँड व्हॅरिंग ॲक्सिलरेशन हे करेक्ट ऑप्शन आहे. आता पुढचं गणित फार सोपं आहे पहा. अ बॉब इज व्हर्ल्ड इन हॉरिझॉन्टल सर्कल बाय मीन्स ऑफ स्ट्रिंग ॲज द इनिशियल स्पीड 10 RPM. आता पहा, व्हर्ल करला म्हणजे इनिशियल स्पीड म्हणजे कोणती स्पीड झाली? ती अँग्युलर व्हेलॉसिटी, गोलाकार फिरतच. किंवा याच्यावर लक्षात ना RPM म्हणजे रिव्होल्यूशन पर मिनिट म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी आहे. सो बॉडीची जी अँग्युलर व्हेलॉसिटी आहे इनिशियल ती किती दिली आपल्याला? 10 RPM. आता याला RPS मध्ये आपण कन्वर्ट करणार का? नाही, कारण सर्व ऑप्शन आपल्याला कसं दिलं आहे? RPM मध्ये दिलं आहे. इफ द टेन्शन इन द स्ट्रिंग इज क्वाड्रप्लड म्हणजे चौपट झाली, व्हाईल कीपिंग द रेडियस कॉन्स्टंट. पण रेडियस कशी ठेवायची आहे? कॉन्स्टंट. न्यू स्पीड इज द.
म्हणजे आपल्याला काय सांगितलं त्यांनी की जे टेन्शन आहे, आता तुम्हाला माहिती आहे एखादी दोरी जेव्हा फिरवतो, मी तुम्हाला तेही सांगितलं होतं की एखादी दोरी जेव्हा आपण फिरवतो त्यावेळेस नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतो? टेन्शन इन द स्ट्रिंग. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या, आपण कारची पाहिलं होतं, आपण कारमध्ये ते मॅक्झिमम फ्रिक्शन प्रोव्हाइड करतं. प्रत्येक ठिकाणी जी वस्तू सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असते त्याला कोणी ना कोणी काय करत असतो? नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करत असतो. आणि जेव्हा एखादी स्ट्रिंग असेल आणि स्ट्रिंगला काय लावलेला आपण, एखादा बॉब लावलेला आहे, आणि तेव्हा जेव्हा त्याला आपण सर्क्युलर मोशनमध्ये रिव्हॉल्व करतो तर अशा वेळेस जे टेन्शन टी आहे हा काय करतो? नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो. आता सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे की mv²/r, परंतु अँग्युलर व्हेलॉसिटी संदर्भात फॉर्म्युला काय सांगितलं होतं तुम्हाला मी? mr². आता इथं नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स नथिंग बट तो कोण आहे? टेन्शन आहे. म्हणजे याचा अर्थ आपण इथं लिहू शकतो की टेन्शनचा फॉर्म्युला काय आहे? mr². मास तर कॉन्स्टंटच असतं, आणि इथं सांगितलं की रेडियस आपल्याला कशी ठेवायची आहे? कॉन्स्टंट ठेवायची आहे. मग दोन्ही कॉन्स्टंट आहे तर याचा अर्थ टेन्शन हे ω² काय आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मग आता इथं नंतरची कंडिशन काय सांगितली की टेन्शनला आपण काय केलं या ठिकाणी? क्वाड्रॅप्लेट केलं. आता क्वाड्रॅप्लेट म्हणजे काय केलं आपण? समजा हा T1चा फॉर्म्युला आहे. आता जो टेन्शन T2 होता हा आपण चौपट केला, म्हणजे किती केला या ठिकाणी? 4T1 केला. मग 4T1 केला असेल तर अशा केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे? ω2 फाइंड करायचा आहे, बरोबर. मग आता मला सांगा, फॉर्म्युला आपण जे रेशो घेतो त्यानुसार फॉर्म्युला काय असतो? T1/T2 =ω1² हाच असेल ना फॉर्म्युला. मग आता व्हॅल्यूज टाकू आपण. सांगा, टेन्शन 1 जे आहे ते आपण टेन्शन 1च घेणार. टेन्शन 2 किती आहे इथं? 4T1, करेक्ट. ω1² किंमत किती आहे? 10ची स्क्वेअर किंमत किती झाली? 100. आणि इथं काय येणार? ω2² येणार, करेक्ट. T1 काय झालं इथं? कॅन्सल. आणि तिरकस गुणाकारामध्ये ω2² तर 100 × 400 झाले, बरोबर. आणि ω2 जर घ्यायचा असेल तर √400ची व्हॅल्यू किती येईल? 20. आता मुळात आपण माप कसे घेतले होते? RPS बघितले, मग ते सुद्धा काय देणार आपण? RPS, विच इज द ऑप्शन RPM, RPM घेतले होते, RPMमध्येच ठेवू. दॅट्स ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट आहे पहा. A bob is held horizontal plane by means of the string with initial speed ω/rpm. दिलं. The tension in the string is T. If the speed become 20 ω while keeping the same radius, the tension in the string. आत्ताच आपण पाहिलं टेन्शनच काय करतो? नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो, आणि म्हणून त्याचा फॉर्म्युला काय घेतला होता? mr². आता आपल्याकडे ω1ची व्हॅल्यू किती आहे? ω2ची व्हॅल्यू किती दिली आपल्याकडे? 20 ω, बरोबर. त्यानंतर सुरुवातीचं जे टेन्शन आहे T1 ते कितीची व्हॅल्यू किती दिली आपल्याला? T दिलेली आहे. आणि T2ची व्हॅल्यू आपल्याला कशाच्या टर्ममध्ये फाइंड करायची आहे? Tच्या टर्ममध्ये फाइंड करायची आहे. झालं. मग आता काय फॉर्म्युला घेतला होता आपण आता? T1/T2 =ω1²/ω2². काढायचं काय आपल्याला? T2 काढायचं ना. मग ते एकच गुणाकारमध्ये काय होईल? T1 ω2²/ω1². सांगा, T1ची व्हॅल्यू किती आहे? T. ω2ची व्हॅल्यू 20 ω आहे. 20 ω स्क्वेअर किती येईल? 400 ω² है ना. ω1ची किंमत किती आहे? फक्त ω आहे. ω² हे कॅन्सल होतील, = किती येईल? 400T, बरोबर. आता 20 टाइम्स जे 20 ω दिलेलं आहे आपल्याला स्पीड, त्यानुसार हेच येतं, परंतु बाय द मिस्टेक इथं थोडं चुकलं होतं त्यांच्याकडून. तर ॲक्च्युअल स्पीड जी आहे म्हणजे ω2ची व्हॅल्यू जर आपण 2 टाइम्स घेतली असती तर
तर अशा वेळेस टेन्शन 4 टाईम इन्क्रीज झालं असतं, बरोबर आहे का. तर अशा वेळेस तो काय राहिला असता, 40 राहिला असता. पण जे कॅल्क्युलेशन आहे त्यानुसार आपण चालणार आहे की नाही. दॅट्स वाय प्रिंट मिस्टेक असल्यामुळे तर आपण 40 आन्सर घेऊया.